प्रयत्न असणार आहे. या सीझनमध्ये या दोन संघादरम्यान जे 3 सामने यापूर्वी झालेले आहेत त्यामध्ये एमडी स्पोर्ट्सचं पारडं थोडं जड राहिलेलं आहे. 2 सामने त्यांनी जिंकलेत आणि एक सामना साई स्पोर्ट्स किरवली संघाने जिंकलाय. खरं तर या हंगामा अगोदर आपण पाहिलं तर साई स्पोर्ट्स किरवली संघाचं पारडं जड राहिलेलं आहे, परंतु या हंगामामध्ये भरपूर उलटफेर आपण पाहिलेला आहे. साई स्पोर्ट्स किरवली संघानं या हंगामाची सुरुवात चांगली केली होती, मात्र त्यानंतर त्यांची देखील कामगिरी खालावताना दिसली. विवेक एंटरप्राइजेस चषकामध्ये अंडर फ्लडलाइट्स गुणेशनं खूप चांगली बॅटिंग केली होती साई स्पोर्ट्स किरवली संघाविरुद्ध. मात्र ही स्पर्धा वेगळी स्पर्धा आहे आणि वेगळ्या प्रकारचं आव्हान दोन्ही संघांच्या खेळाडूंसमोर असणार आहे, यात मात्र शंका नाहीये. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय केतन चोरगे. लॉंग ऑनला एक खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे गुणेशसाठी आणि एक डीप मिड विकेट आहे. बाकीचे सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवा टप्प्याचा बॉल आहे, चांगला बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साईडला आणि एक क्विक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. फारच धोकादायक धाव होती, मात्र चांगला ताळमेळ. फटका खेळल्या लगेच कॉल देण्यात आला होता गुणेशच्या माध्यमातून की सिंगल घ्यायची आहे. रोशनने देखील चांगली प्रतिक्रिया त्याला दिली, चांगला रिस्पॉन्स दिला आणि पहिल्या बॉलवर गुणेशने स्वतःचं त्याचप्रमाणे एमडी स्पोर्ट्स सामनेपाडा संघाचं खातं उघडलंय. एक रफ अँड टफ मॅचची अपेक्षा नेहमीच असते क्रिकेट रसिकांना जेव्हा जेव्हा हे दोन संघ आपापसात भेटतात. दोन्ही संघातील खेळाडू जे आहेत एकमेकांचे चांगले मित्र आहेत, मात्र त्यांची मैत्री आता मैदानाच्या बाहेर राहणार आहे आणि चेंडू आणि बॅटमध्ये आपल्याला खूप चांगला संघर्ष पाहायला मिळेल. ऑफ साईडला आपण पाहतोय रोशनसाठी 5 खेळाडू आहेत, सर्व सर्कलच्या आतमध्ये. ऑन साईडला एक स्क्वेअर लेग आणि एक वाईडिश मिड विकेट. 2 खेळाडू डीपमध्ये तैनात करण्यात आलेले आहेत. फुल टॉस बॉल होता, संधी होती, मात्र संधीचं सोनं पूर्णपणे करता आलं नाही रोशनला. चेंडू गेलाय डिक्लेअर झोनमध्ये. बॅटची आतली कडा घेऊन एक धाव मिळते रोशनला. दोन्ही सलामीवीरांनी स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. क्रिकेट रसिकांची खूप चांगली साथ नेहमीच मिळालेली आहे एमडी स्पोर्ट्स सामनेपाडाच्या बिग शोला, अर्थात सरपंच चषकाला. आणि या हंगामामध्ये देखील आपल्याला खूप चांगली क्रिकेट रसिकांची साथ मिळताना दिसते. चांगला प्रतिसाद, उदंड प्रतिसाद म्हणावा लागेल क्रिकेट रसिकांचा. ऑनलाईन देखील भरपूर क्रिकेट रसिक हे सामन्यांचा आनंद घेत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. यावेळेस आडव्या बॅटनं प्रहार केलाय, चांगलं टायमिंग साधलंय, परंतु गॅप मिळत नाहीये. डीप मिड विकेटला विनोद आहे आणि विनोदच्या हातातून दुसरी धाव घेणं फार कठीण असतं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एक धाव मिळते. मात्र एक आत्मविश्वास वाढवणारा फटका गुणेशच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरसावत असताना बिनबाद 3 धावा. पहिले 3 चेंडूंवर 3 सिंगल्स. फलंदाज जरूर प्रयत्न करतायत मोठमोठे फटके खेळण्याचा, मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी केतनने देखील केली आहे. यावेळेस मेडल केलाय बॉल ऑन साईडला, ड्रॅग केलाय मिसफील्ड आणि चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण. ज्या ठिकाणी फक्त एक धाव व्हायला हवी होती त्या ठिकाणी 4 धावा मिळालेल्या आहेत बॅट्समन रोशनला. आणि रोशनचा कॉन्फिडन्स तर आधीच स्काय हाय असणार आहे, कारण मागच्या मॅचमध्ये त्याने 38 धावांची तुफानी खेळी साकारली होती. 4 षटकारांचा पाऊस त्याने पाडला होता. आणि रोशन जर जास्त काळ खेळपट्टीवर थांबला तर मात्र खूप मोठी धावसंख्या आमनेपाडा संघ उभी करू शकतो. जितूच्या माध्यमातून चूक घडली डीपमध्ये आणि 4 धावा मिळाल्या रोशनला. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पहा, आता मात्र थोडंसं प्रेशर जाणवतंय गोलंदाजाला, त्यामुळेच हा स्क्वेअर चेंडू पाहायला मिळतोय. डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा वाईट बॉल. या सामन्याचे 2 मैदानी पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेत सध्या के अर्थात कृष्णा केणे आणि स्ट्रायकर्स एंडला पंच आहेत सुदीप आंबवडे, मॅन फ्रॉम कल्याण. चांगली कामगिरी सर्वच पंचांची राहिली या स्पर्धेच्या माध्यमातून. हो, यावेळेस स्विंग अँड मिस चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर निश्चितच एक नॅचरल अँगल बनून चेंडू बाहेरच्या दिशेने निघून जातोय. खूप मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न रोशनच्या माध्यमातून वारंवार ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि ते चांगल्या प्रकारे ओळखलंय गोलंदाजाने देखील. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. त्यावेळेस थोडासा स्लोवर बॉल होता, आडव्या बॅटनं खेचलाय ऑन साईडला, मात्र यावेळेस चांगली फिल्डिंग डीपमध्ये पाहायला मिळते. चेंडूची फेक देखील तेवढीच चांगली आहे. दुसऱ्या धावेचा मानस होता, मात्र धाडस करू शकले नाही फलंदाज. आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघाची चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली आहे बिनबाद 9. खरं तर खूप मोठी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये बनवता आलेली नाही, परंतु चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो, कारण एकही गडी बाद झालेला नाही आणि 9 धावा फार कमी धावा म्हणता येणार नाहीत.
परंतु एम डी स्पोर्ट्स आमनेपाडा संघाचे फलंदाज जरूर 40+ धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतील. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे या इनिंग्समध्ये. नाणेफेक देखील फार महत्त्वाची मानली जात आहे रजनी क्रिकेटमध्ये. आणि नाणेफेकीचा कौल प्राप्त केला साई बजागे यांनी. साई स्पोर्ट्स किरवली संघाचे कॅप्टन. प्रथम त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. नवीन षटकाला प्रारंभ करेल गोरखनाथ दिगाडकर. गोरखनाथ देखील खूप चांगली कामगिरी करत आहे. अष्टपैलुत्व त्याने वारंवार सिद्ध केलेलं आहे. खूपच जुना जाणता खेळाडू आहे आणि त्याचा अनुभव फारच कामी येत आहे साई स्पोर्ट्स किरवली टीमसाठी. पॉवर प्लेची समाप्ती झाली. आता मात्र विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाचं पसरवलेलं जाळं निश्चितच या षटकापासून पाहायला मिळेल. परंतु तरी देखील काही मर्यादा असतात आणि त्या मर्यादा तुम्हाला पाळाव्या लागतात. तुम्ही पाहू शकाल की 4 खेळाडू विकेटकीपर आणि गोलंदाजा व्यतिरिक्त सर्कलच्या आतमध्ये आहेत. म्हणजेच 5च खेळाडू तुम्ही सीमारेषेवर तैनात करू शकता किंवा सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल करण्याचा प्रयत्न गोरखनाथच्या माध्यमातून. जो मिड विकेटला खेळाडू होता तो त्याने मिड ऑनला आणलाय. त्याला कदाचित मिड ऑफच्या दिशेनं ठेवण्याचा आता प्रयत्न आहे. मनोहर तो फिल्डर आहे. येस, ऑन साईडकडून त्याला ऑफ साईडला आणलेला आहे. एक डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आलेला आहे. ऑफ साईडला 4 खेळाडू एकूण सर्कलच्या आतमध्ये आहेत. ऑन साईडला मात्र 4 खेळाडू आहेत. सर्वच्या सर्व सीमा रेषेवर तैनात. गोरखनाथचा पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट रोशनसाठी. ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केला आहे. बॉल हवेत आहे. 2 खेळाडू डीप मध्ये, मात्र त्यांना भेदून बॉल निघून जातोय सीमारेषा पार. नेत्रदीपक चौकार. जबरदस्त फटका. काय टायमिंग साधलं होतं. खोलवर टप्प्याचा बॉल, अगदी पायांचा वेध घेणारा हा बॉल होता. मात्र बॉटम हँडचा सुरेख वापर केलाय रोशननं आणि रोशनच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौकार. खूप चांगल्या टचमध्ये आहे रोशन आणि रोशनची विकेट फार महत्त्वाची आहे. दोन्ही संघांना माहिती आहे. रोशनला देखील माहिती आहे. तो देखील प्राइस टॅग लावूनच आलेला आहे त्याच्या विकेटवर. या 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर. साई बजागे यांच्यासाठी पारितोषिक आहे. जर त्यांनी एक झेल टिपला तर हिरामण शिलार हिटमॅन ऑफ पीटीसी आणि विश्वास मागे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं रोख पारितोषिक. पीटीसीचे हिटमॅन देखील या ठिकाणी आहेत. बेस्ट फिनिशर देखील महेंद्र मागे ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल होता पुन्हा एकदा. यावेळेस मात्र बीट केलंय फलंदाजाला. चांगलं यष्टीरक्षण देखील पाहायला मिळतंय दत्ताच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता होते. भरपूर चुरस या मॅचमध्ये आहे आणि नेहमीच असते जेव्हा जेव्हा हे एकमेकांची शेजारी समोरासमोर येतात. खूप चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळत असतं आमनेपाडा विरुद्ध किरवली. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल ऑन ड्राईव्ह केला. अगदी कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट केली. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस आणि 1च धावेवर समाधान व्यक्त करावं लागणार आहे दोन्ही फलंदाजांना. या सिंगलच्या मदतीनं रोशन पोहोचलाय 11 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या झाली बिनबाद 14. जमेची बाजू आहे की एकही गडी गमावलेला नाही आतापर्यंतच्या खेळामध्ये एम डी स्पोर्ट्स आमनेपाडा संघानं आणि त्यामुळेच आता आणखी आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न असणार आहे. या स्पर्धेसाठी सन्माननीय सागर मोतीराम पाटील वाशेरे आणि सन्माननीय गणेश रमेश पाटील खांडवळ यांच्या माध्यमातून चेंडू पुरवण्यात आलेले आहेत. तर या दोन्ही मान्यवरांचे आम्ही आभार व्यक्त करतोय आणि त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत देखील करतोय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. यावेळेस वरची कडा लागली आहे. बॉल निघून जातोय ओव्हर द टॉप ऑफ विकेट कीपर. 1 धाव. डिक्लेअर झोन मध्ये बॉल निघून गेलाय. गुणेशला पूर्णपणे सूर काही गवसताना दिसत नाहीये. 3 चेंडूमध्ये 3 सिंगल्स त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि ही ओळख नाहीये गुणेशची. गुणेशची ओळख आहे ताबडतोब फलंदाजी करणं, घणाघाती प्रहार करणं, चौकार षटकारांची पेरणी करणं. ही त्याची ओळख आहे. ती त्याने निर्माण केलेली आहे. फारच घातक फलंदाज आहे. मात्र आज कुठेतरी त्याला संघर्ष करावा लागतोय. गोरखनाथ चांगली गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये जास्त धावा त्याने देखील आतापर्यंत खर्च केलेल्या नाहीत. 4 चेंडूमध्ये फक्त 6 धावा आलेल्या आहेत. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 15. सध्या दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. एम डी स्पोर्ट्स आमनेपाडा संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे. हा बॉल सोडून दिलाय. खेळण्याचा अजिबात प्रयत्न झाला नाही आणि मला वाटतं फलंदाजाच्या पायाला ब्रश करून बॉल पाठीमागे गेलाय. हे पंच सांगतायत की धाव मिळणार नाही कारण स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता. येस, बॅट फिरवलीच नव्हती त्यामुळे हा बॉल डॉट असणार आहे.
सन्माननीय सोमनाथ लक्ष्मण काकडे साहेबांच्या माध्यमातून सलग 3 षटकारांसाठी MD स्पोर्ट्सच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी 1000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. आतापर्यंत एकही षटकार आलेला नाही. मागच्या मॅचमध्ये अक्षरशः मुसळधार पाऊस पाहायला मिळाला होता षटकारांचा वालशिंद बी संघाविरुद्ध. मात्र आता वेगळा संघ समोर आहे. गोलंदाजी अटॅकमध्ये फरक आहे. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला जितू चेंडूच्या खाली, गुड कॅच. पहिलं यश आपल्या संघाला मिळवून देत असताना एक्सपिरियन्स कॅम्पेनर गोलंदाज गोरखनाथ दिगाडकर. आजच्या खेळाचं वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर साई बजागे यांचं सेलिब्रेशन हे खूप मोठी हायलाईट म्हणता येईल. त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि किरवली संघाची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळत आहे. MD स्पोर्ट्स सामनेपाडा संघानं देखील आजची रात्र गाजवलेली आहे. परंतु तुम्हाला जर सुपर सॅटर्डेसाठी क्वालिफाय व्हायचं असेल, अंतिम 5 मध्ये स्थान मिळवायचं असेल या सरपंच चषकामध्ये, तर हा सामना जिंकावा लागणार आहे. पहिल्या विकेटचं पतन झालंय. गोरखनाथने चांगला मारा केला आणि सरतेशेवटी त्याला यश देखील प्राप्त झालंय. धावसंख्या 1 बाद 15. रोशन बाद 2 तंबूत परततोय. 8 चेंडूचा सामना केला, 2 चौकारांनिशी त्याने 11 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज जयेश वन डाऊन खेळण्यासाठी आलेला आहे. जयेशने देखील मागच्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. 4 बॉल्समध्ये 14 धावांचं योगदान दिलं होतं, ज्यामध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. मात्र पाठीमागे तुम्ही काय केलेलं आहे या गोष्टीला फारसं महत्त्व क्रिकेटच्या खेळामध्ये नसतं. प्रत्येक बॉल नवीन असतो. हा खेळ भरपूर जुना आहे, परंतु प्रत्येक चेंडूवर आपल्याला असं वाटतं की काहीतरी नवीन घडतंय. त्यामुळेच एवढे क्रिकेट रसिक या जगामध्ये निर्माण होत आहेत. हा खेळ आपल्या भारतीयांचा तर खूपच आवडीचा खेळ आहे. जरी आपला राष्ट्रीय खेळ हॉकी असला तरी मात्र क्रिकेटला जास्त पसंती दिली जाते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. नवीन षटक घेऊन अमोल भोईर निश्चितच एक उगवता तारा, ज्याने आज इम्प्रेस केलंय. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये खूप धारदार गोलंदाजी केली आणि मागील सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार देखील पटकावला होता. पहिल्यांदाच त्याला त्याच्या कारकिर्दीमध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळाला. दोन षटकांनंतर 15 धावा धावफलकावर. धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. 4 षटकांमध्ये कुठेतरी 35 ते 40 धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपटी दिली आहे पहिल्या बॉलवर. परफ्यूम बॉल पाहायला मिळतोय. अगदी फलंदाजाच्या नाकाजवळून बॉल निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. जयेशला पूर्णपणे बीट केलंय. या ठिकाणी आपण पाहतोय की गुणेश अजूनही खेळपट्टीवर थांबलेला आहे. खरं तर जास्त स्ट्राईक त्याला देखील मिळालेली नाही. 3 चेंडूंचा सामना केलाय. 3 सिंगल्स त्याने जोडलेले आहेत. परंतु आता कुठेतरी गिअर्स चेंज करावे लागणार आहेत गुणेशला देखील. यावेळेस ऑन द राईज ड्राईव्ह केलाय. स्मॅशिंग ड्राईव्ह, मात्र जबरदस्त झेल. व्हॉट अन आउटस्टँडिंग कॅच बाय राकेश दिगाडकर. ह्यूज विकेट. जयेश इज गॉन. काय जबरदस्त धावता झेल टिपलाय राकेश दिगाडकरनं. लॉंग ऑफ सीमारेषे जवळ तो फिल्डिंग करतोय. आपल्या उजवीकडे धावत गेला. टायमिंग खूप छान जुळलं होतं फलंदाजाचं, मात्र राकेश आडवा आला आणि जयेशच्या खेळीचा अंत झालाय. जबरदस्त आउटस्टँडिंग कॅच पाहायला मिळाली. एक नेत्रदीपक झेल राकेशच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारची झेल जेव्हा तुम्ही टिपता तेव्हा गोलंदाजाचा आत्मविश्वास देखील दुणावत असतो. आणि जर गोलंदाज तुमचा युवा असेल तर निश्चितच त्याचा कॉन्फिडन्स तर वाढणारच आहे. पहिलं यश मिळतंय अमोलला या षटकामध्ये. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय आणि आता 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये, गुणेश आणि नवीन बॅट्समन संकेत. गुणेशने बऱ्याचदा चांगली बॅटिंग केलेली आहे MD स्पोर्ट्स सामनेपाडा संघासाठी. मी आधीच उल्लेख केला होता की मागच्या स्पर्धेमध्ये याच मैदानावर राकेशच्या विरोधात खऱ्या अर्थानं त्याने हल्ला चढवला होता. 3 चेंडूंवर सलग 3 षटकार देखील ठोकले होते अंडर फ्लड लाईट्स. आणि त्या सामन्यामध्ये विजयाचा शिल्पकार ठरला होता गुणेश. परंतु या मॅचमध्ये अजूनही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलेला नाही. धावसंख्या 2 बाद 15. अनेक क्रिकेट रसिक या सामन्याचा आनंद घेत आहेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पहा एक्स्ट्रा बाउन्स. स्वतःच्या उंचीचा काय चांगला वापर करून घेत आहे गोलंदाज अमोल. मात्र वाईड बॉल घोषित केलाय पंचांनी. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
फलंदाजांना आणि खेळाडूंना सर्वच विनंती आहे की पंचांची कोणी वादविवाद करायचा नाही आहे. आणि तसंही डिसिप्लिन संघ आहेत दोन्हीही. नेहमीच पंचांच्या निर्णयाचा त्यांनी मान ठेवलेला देखील आहे. येस, प्रयत्न खूप छान होता गोलंदाजाचा. आपल्या उंचीचा तो चांगला वापर करतोय, खांद्याचा जोर लावतोय आणि त्यामुळेच त्याचे बॉल देखील चांगले बाउन्स होत आहेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल आहे, तडकावला ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या वरून. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. डीप स्क्वेअर लेगला गोरखनाथ आहे. चांगली फेक पाहायला मिळते, मात्र तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट आणि बीमर चेंडूची हाताळणी करण्यात आलेली आहे. आता मात्र धावांचा वेग थोडासा वाढताना दिसतोय. 3 धावा मिळत आहेत या चेंडूवर एकूण आपण पाहतोय. 3 धावांनी धावसंख्या झाली आहे 2 बाद 19. खूप जास्त वेग काढण्याच्या प्रयत्नात देखील कधी कधी चुका होत असतात युवा गोलंदाजांकडून. पुढचा बॉल असेल फ्री हिट. चांगली संधी आता मात्र एक नामी संधी चालून आली आहे मोठा फटका खेळण्याची गुणेश पाटीलकडे. चौकार षटकारांचा जो काही दुष्काळ पडलेला आहे या मॅचमध्ये आतापर्यंत तो संपवण्याचा निश्चितच प्रयत्न असेल गुणेश पाटीलचा. गुणेश ऑन स्ट्राईक. नाईन्टीन रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल थोडा खाली राहिलाय. दुरून खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटला बीट करून बॉल निघून जातोय. 22च्या रूपात डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव मिळते. फ्रीडचा फारसा लाभ उचलता आलेला नाहीये बॅट्समन गुणेशला. फक्त 1 धाव, ती देखील 22च्या स्वरूपात. अवांतर धावेने धावफलक थोडासा पुढे जात असताना धावसंख्या झाली आहे 2 बाद 20. आता किती स्कोर सेफ असेल हे सांगणं कठीण आहे, कारण या मैदानावर कधी 24 धावा होत नाहीत तर कधी 40-45 धावा देखील होतात. यावेळेस फुल टॉस ड्राईव्ह केलाय सरळ बॅटनं. लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑफ मधून राकेश आलाय. काय जबरदस्त फिल्डिंग करतोय आज राकेश दिगाडकर. रॉकी जबरदस्त अफलातून कामगिरी राकेशच्या माध्यमातून. या दिशा मॅचमध्ये देखील त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं आणि राकेश जेव्हापासून या संघामध्ये आलेला आहे तेव्हापासून त्याचं क्षेत्ररक्षण चांगलंच राहिलेलं आहे. एक सर्वोत्तम असा फिल्डर आहे राकेश दिगाडकर. सर्वस्व स्वतःचं पणाला लावत असताना मात्र त्याच्या उजव्या पायामध्ये क्रॅम्प्स देखील आलेले आहेत. 2 धावांचं त्याने देखील यावेळेस संरक्षण केलेलं आहे आणि याआधी जो झेल टिपलेला आहे तो मला वाटतं की या स्पर्धेतील सर्वोत्तम झेलांपैकी एक आहे. खूप चांगला धावता झेल टिपला होता. धावसंख्या झाली 22. अमोल सपोर्टचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख बॉल. यावेळेस यॉर्कर लेंथ अक्षरशः चेंडूला खोदून काढावं लागलंय कव्हर पॉईंटकडे. बॉल तटवला आणि 1 धाव अतिशय वेगानं पूर्ण केली आहे गुणेशनं. अशा प्रकारची गोलंदाजी जेव्हा होत असते तेव्हा मात्र कितीही चांगला फलंदाज असू दे तुमच्यासमोर, त्या फलंदाजासाठी डिफिकल्ट असणार आहे चौकार षटकार ठोकणं. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या हळूच पुढे सरसावत असताना 2 बाद 23. अजूनही आपण पाहिलं तर 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 बॉल्समध्ये जर 15 धावा आल्या तर निश्चितच चांगली धावसंख्या असेल. मात्र एच अँड गॉन. सुरेख बॉल. विकेटचं पतन होत आहे. अमोल भोईरला मिळतंय दुसरं यश. In the mix. खूप छान गोलंदाजी ॲक्शन आहे अमोलची. स्लाइटली राऊंड आर्म आहे आणि खूप योग्य टप्प्यावर त्यांनी गोलंदाजी केलेली आहे तिन्ही सामन्यांमध्ये. आज विशेष कामगिरी म्हणावी लागेल अमोल भोईरची. नवोदित खेळाडूंवर प्रेशर असतं, जेव्हा त्यांना संधी मिळते त्या संधीचं सोनं करणं तेवढं सोपं नसतं. मात्र अमोलनं खऱ्या अर्थानं संधीचं सोनं केलेलं आहे. या षटकामध्ये 2 अवांतर चेंडू देखील टाकले, परंतु जास्त धावा त्याने खर्च केल्या नाहीत. फक्त या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 बाद 23. व्यासपीठावर अनेक मान्यवर या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्वांचंच पुन्हा एकदा मान्य श्री मदन दत्तू जाधव अर्थात MD साहेब आणि विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत आमणेपाडा मान्य श्री संतोषजी काकडे यांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटच्या षटकासाठी जितू येतोय गोलंदाजीला. पहिल्या 2 सामन्यांमध्ये आपण मनोहरला पाहिलंय गोलंदाजी करताना, जो अनुभवी गोलंदाज आहे. मात्र या मॅचमध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. जितूकडे जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. पहिल्या 2 सामन्यांमध्ये जितूने गोलंदाजी केलेली नाही. केतन आणि जितू हे दोघे बंधू आहेत. केतनने
पहिलं षटक टाकलं होतं पॉवर प्लेमध्ये 9 धावा खर्च करून त्याला एकही गडी बाद करता आला नाही. गोरखनाथचं षटक फार छान होतं, फक्त 6 धावा खर्च केले आणि गडी बाद केला. त्यानंतर अमोलचं षटक देखील चांगलं, त्याने 2 गडी बाद केले. गुणेशकडे स्ट्राईक आहे. गुणेशने अजूनही त्याचा जलवा काही दाखवलेला नाहीये. क्रिकेट रसिकांना अजूनही अपेक्षा आहे, विशेषतः एम डी स्पोर्ट्सचे जे सपोर्टर्स आहेत त्यांना अपेक्षा आहेत की मोठे फटके गुणेशच्या बॅटमधून या शेवटच्या षटकामध्ये येतील. 7 चेंडूंचा सामना केलाय, 8 धावांवर खेळतोय. हो, यावेळेस पहा खेळायचं होतं कुठे आणि बॉल गेलाय कुठे मात्र गॅपमधून, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. डीप कव्हरला चांगली फिल्डिंग, फक्त एक धाव. धावसंख्या आता मात्र झाली आहे 24 रन्स ऑन द बोर्ड. 4 षटकांमध्ये 30-35 धावा जरी झाल्या तरी तो एक फायटिंग स्कोर आहे. भरपूर संघर्ष होऊ शकतो, पण कुठेतरी एक धोका असणार आहे. विनोद बजागे आणि सोनू ज्या पद्धतीनं त्यांनी कमबॅक केलेला आहे, ज्याप्रमाणे ते फॉर्ममध्ये दिसलेले आहेत, गोरखनाथ कधी पलटवार करू शकतो. पण हे क्रिकेट आहे, कधीही काही घडू शकतं. पुढचा बॉल जितूच्या माध्यमातून राईट आर्म ओव्हर द विकेट. आपटी दिली आहे, यावेळेस भरपूर बाउन्स आहे आणि त्यामुळेच हा बॉल वाईड घोषित केलाय पंचांनी. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा. आणि कुठेतरी हेच पाहून गोलंदाजी देण्यात आलेली आहे जितूला, की त्याच्याकडे चांगली हाईट आहे, तो देखील हाईटचा चांगला वापर करू शकतो. आपण पाहिलंय की केतनने देखील त्याच्या हाईटचा चांगला वापर केला, त्यानंतर अमोल भोईरने देखील हाईटचा चांगला वापर करून घेतला आणि आता जितू देखील तोच प्रयत्न करतोय. यावेळेस लॉफ्टेड फटका, मिस टाइम स्ट्रोक, बॉल हवेत तरंगतोय चेंडूच्या खाली. स्वतः गोलंदाज, कुठलीही चूक करत नाहीये जितू. फलंदाज बाद. सागरी प्रीतीची दौलत न्यारी पाडू असली हाय तू सोन्यावानी. भान फिरमाच्या लाटेवरी संगे येशील का तू मुल्लेदारी. पुष्काची नौका दर्यावरी, मुंबईच्या किनारी. पुष्काची नौका दर्यावरी, मुंबईच्या किनारी. पुष्काची नौका दर्यावरी. खूपच चांगला झेल जितूच्या माध्यमातून. खरं तर राकेश देखील होता वायडिश मिडॉनला, त्यांनी देखील प्रयत्न केला होता सुरुवातीला, मात्र जितूने कॉल दिला होता, त्याला सांगितलं की थांब माझा झेल आहे मला घेऊ दे, आणि त्याने झेल टिपला. रोहनची खेळी संपुष्टात आली आहे. रोहनला एकही धावेचं योगदान देता आलं नाही. 25 या धावसंख्येवर हा चौथा झटका लागलाय या मॅचमध्ये एम डी स्पोर्ट्स आमनेपाडा संघाला. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 6 इज अनिकेत, सध्या नॉन स्ट्रायकर्स एंडला आहे. सलामीवीर गुणेशकडे स्ट्राईक. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ओव्हरपिच बॉल आहे, मात्र त्याचा देखील फायदा उठवता आला नाहीये. बॅटच्या बाहेरच्या भागाला बॉल लागतोय आणि पॉईंट क्षेत्रामध्ये जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कितपत योग्य आहे पाहावा लागेल. अपील होतंय आणि तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते, मात्र मैदानामध्ये पळापळ सुरू आहे. गुणेश नॉन स्ट्रायकर्स एंडला आलाय, म्हणजे 3 धावा त्यांनी तशा पाहायला गेलं तर कंप्लीट केलेल्या आहेत, परंतु दुसरी धाव घेत असताना तो सुरक्षित पोहोचलाय की नाही क्रीजमध्ये ते आता पाहावं लागणार आहे. टेक्निकल टीम पूर्णपणे सज्ज आहे. SK एंटरटेनमेंट. जर दुसरी धाव कंप्लीट झाली असेल तर मला असं वाटतं की तिसरी धाव देखील मिळेल कदाचित, परंतु पाहायचं आहे दुसरी धाव पूर्ण झाली की नाही. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे पंच कृष्णा केणे यांच्या माध्यमातून. एक धाव ही फार महत्वाची आहे. जो काही निर्णय आहे तो ऑनफिल्ड पंचांनाच आता द्यावा लागणार आहे, कारण जे दृश्य आहे ते कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं नाही आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावबाद. गुणेश धावबाद होऊन तंबूत परततोय. फार जास्त धोका पत्करला होता, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न फसलाय आणि गुणेशने कुठेतरी निराश केलंय. भरपूर वेळ त्याने घालवला खेळपट्टीवर, मात्र कुठलाही चौकार किंवा षटकार त्याला ठोकता आला नाही. भरपूर संघर्ष केला गुणेशनं या मॅचमध्ये. एकच धाव मिळाली या चेंडूवर एम डी स्पोर्ट्स आमनेपाडा संघाला. बाद होणारा हा 5वा फलंदाज गुणेशच्या रूपात. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5 बाद 26. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. साई स्पोर्ट्स किरवली संघ, तुम्ही क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज, खेळाडूंनी एकत्र येऊ नये.
नवीन फलंदाज अनुभवी फलंदाज आलाय संतोष. बऱ्याच दिवसानंतर त्याला बॅटिंग करताना मी पाहत आहे. 4-4 षटकांचे सामने होत आहेत. संतोषला जास्त संधी मिळत नाहीये बॅटिंगची. एक काळ त्याने देखील गाजवलेला आहे. टॉप ऑर्डरमध्ये खेळणारा हा फलंदाज आहे. मात्र आता भरपूर नवोदित खेळाडू तयार झालेले आहेत. युवा खेळाडूंना जास्त संधी MD स्पोर्ट्स आमनेपाडा टीमच्या माध्यमातून दिली जात आहे, ज्यामध्ये आपण पाहतोय की अनिकेत असेल, रोहन असेल, संकेत मागच्या काही वर्षांपासून खेळतोय. जयेशला देखील बढती बॅटिंग ऑर्डरमध्ये देण्यात येत आहे. हे युवा खेळाडू चांगली कामगिरी देखील बऱ्याचशा सामन्यांमध्ये करतायत. मात्र संतोष कधीही मोठा फटका खेळू शकतो. अनुभवाची शिदोरी आहे. डावखुरा फलंदाज. किरवली संघ जास्त वेळ दौडू नका, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. आखोटप्प्याचा बॉल आहे. चेंडू काही बॅटवर घेता आला नाही, मात्र दिशाहीन चेंडू आहे. लेग स्टिकला सोडून जाणारा हा वाईट बॉल. पंच सुदीप आंबवडे यांचा वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली आता 27. 4 षटकांमध्ये काही सामने आपल्याला लक्षात येत आहेत की 24, 25, 27, 28 असा स्कोर असताना देखील प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघाने जिंकलेले आहेत, विशेषतः या मैदानावर आणि याच हंगामामध्ये ते देखील. परंतु ओव्हरऑल चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे किरवली टीमच्या माध्यमातून. यावेळेस कट केलाय सुरेख फटका अगदी गॅपमधून. व्हाट अ ग्रेट शॉट. बॉल निघून जातोय डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पार. नेत्रदीपक क्लासिक चौकार संतोषच्या बॅटमधून. ते आता पाहायला मिळत आहे. काय जबरदस्त हा कटचा फटका खेळलाय. चेंडूला येऊ दिलं, बॅटचं थोडंसं तोंड उघडलं, बॉल कट केला हलक्या हाताने. असं वाटलं नाही की खूप जोरात खेळण्याचा प्रयत्न आहे, मात्र 100% टायमिंग काय असतं ना ते आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अगदी 2 खेळाडूंच्या मधून जसा सुईमधून धागा ओला जातो तसा बॉल काढलाय पॉइंट आणि कव्हरच्या मधून 4 धावांसाठी. नेत्रदीपक चौकार. अतिशय महत्वाचा हा चौकार आलाय. धावसंख्या झाली 31. जितू पुढचा बॉल घेऊन राईट आर्म राऊंड द विकेटचा आता मारा करतोय. यावेळेस लेट कटचा वापर केलाय, मात्र बॉल डिक्लेअर झोन मध्ये निघून जातोय. फॉर्म इज टेम्पररी आणि क्लास इज परमनंट. परमनंट क्लास आहे संतोषचा, तो आपल्याला पाहायला मिळत आहे. तो गेला आता नॉन स्ट्रायकर एंडला. शेवटचा बॉल असणार आहे. फेस करेल शेवटचा बॉल फलंदाज अनिकेत, ज्याने एकही चेंडूचा आतापर्यंत सामना या मॅच मध्ये केलेला नाही आणि शेवटच्या बॉलवर जरूर चौकार किंवा षटकार ठोकण्याचा त्याचा मानस असणार आहे. जितूचा प्रयत्न असेल की निर्धाव चेंडू टाकावा. धावसंख्या झाली 32. संघर्ष होईल असं वाटतंय. खरं तर सुरुवातीपासून गोलंदाजांचं चांगलं नियंत्रण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. कुठल्याच गोलंदाजाने जास्त धावा खर्च केलेल्या नाहीत. एकाही षटकामध्ये आपल्याला 10 किंवा त्यापेक्षा जास्त धावा पाहायला मिळालेल्या नाहीत. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. हिअर इज चितू. बॅकफुटला जाऊन हॅमर केलाय. चांगला फटका आहे. टायमिंग चांगलं साधलंय. बॉल निघून जातोय सीमारेषेच्या दिशेनं आणि सीमारेषा ओलांडतोय. शेवटच्या बॉलवर अनिकेतच्या बॅटमधून हा चौकार. बऱ्याचदा असे फटके आपण पाहिलेत की डिक्लेअर झोन मध्ये गेलेले आहेत, परंतु हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेला नाही. बॉल निघून गेला बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आणि चौकारा बरोबरच इनिंगची समाप्ती झाली. MD स्पोर्ट्स आमनेपाडा संघानं 4 षटकांमध्ये जोडलेले आहेत. 5 बाद 36 धावा आणि विजयासाठी टॉप 5 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी या सरपंच चषक 2021 मध्ये साई स्पोर्ट्स किरवली टीमला बनवाव्या लागतील 37 धावा. आवश्यक धावगती असणार आहे डावाच्या सुरुवातीपासूनच 9.25 प्रति षटक. तर काय घडेल आणि काय बिघडेल साई स्पोर्ट्स किरवली संघाच्या डावामध्ये, कुठला संघ जिंकेल, कुठला संघ पराभूत होईल, सर्व काही आपण पाहणार आहोत. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक आम्ही घेत आहोत. आम्ही असे गेलो आणि असे आलो. तुम्ही थांबून राहा, तुम्ही कुठेही जाऊ नका. तोपर्यंत ऐकूया आपण DJ AM यांच्या माध्यमातून सुंदर असं मधुर संगीत. आज माय तुझे देवलावर सारी नेसून हिरवी धारण आई माझी बसली घोंगड्यावर.
थँक्यू डीजे. तर आपण हे दृश्य पाहू शकता आपण आणि आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय MD यांची सुकन्या अर्थात कीर्ती मदन जाधव यांना आपण पाहू शकता. त्यांचा संघ नक्कीच पराभूत झालेला आहे, परंतु नक्कीच कीर्तीने घरामध्ये एक फाईट केली होती अजय की माझा संघ पराभूत झाला आहे, परंतु MD स्वर पप्पांचा संघ आहे तो नक्कीच चांगली कामगिरी करेल आणि त्याच एक अपेक्षेने मात्र कीर्ती अजूनही मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. खूपच गोड असा तिचा चेहरा आहे, हसता हुआ नुरानी चेहरा, आणि आज पूर्ण वेळ तिने दिलेला आहे या स्पर्धेसाठी. हो नक्कीच त्यात काही शंका नाही, परंतु आज MD स्पोर्ट आमनेपाडा संघाचा विचार आपण जर केला तर एक फायटिंग स्कोअर नक्कीच उभा केलेला आहे 36 धावा स्कोअर कार्डवर आणि हा सामना जिंकण्यासाठी साई स्पोर्ट किरोली संघाला 37 धावांची आवश्यकता आहे. सलामी जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. जग्याबाई थोडेसे निराश आहेत. जग्याबाई काय तुम्हाला काही कमी पडलं का? ओके. नाही, कदाचित त्यांना असं वाटत असेल की संघाने धावा थोड्याशा कमी जोडलेल्या आहेत, मात्र हा एक चांगला स्कोर आहे फायटिंग स्कोर कंडिशन्स पाहता. खूपच रंगतदार सामन्याची अपेक्षा आहे सर्व क्रिकेट रसिकांना. आणि किरवली संघाच्या फलंदाजांसाठी षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिकसाठी 300 रुपयांचं रोख पारितोषिक आहे रवी बजागे यांच्या माध्यमातून. परंतु रवी बजागे तुमच्यासाठी एक माहिती एक सूचना आहे की जर एखादा फलंदाज सिक्सर हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक पूर्ण केली नाही तर मात्र हे पैसे तुम्हाला GST कापून दिले जातील. ओके, काय फरक पडत नाही, भरपूर मोठा त्याचा व्यवसाय आहे. रवी बजागे मच्छीवाले फेमस आहेत. आणि पहा सर्व धर्म समभाव, तर एखाद्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर सुद्धा त्या गोलंदाज 300 रुपये कॅश प्राइज दिले जाईल. तर 24 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. आणि मग सलामी जोडी किलपट्टीवर आपण पाहतोय गोरखनाथ निकडकर आणि विनोद बजागे राठी. रामकृष्ण काकडे नेहमीप्रमाणे आपल्या षटकाला सुरुवात करतोय. पारुपल्याच्या षटकामध्ये आजच्या रात्रीमधील ही शेवटची मॅच आपण इथे मात्र अनुभवतो. MD स्पोर्ट आमनेपाडा विरुद्ध साई स्पोर्ट किरवली अशी ही मॅच आपण अनुभवतोय. चांगली धावसंख्या इथे मात्र पाहायला मिळतोय रामकृष्ण उर्ध्व विकेटने. पहिल्याच चेंडू इथे मात्र इनपुटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु पहिल्याच चेंडू इथे मात्र स्वेरे पाहायला मिळतोय. पंचाची दोन्ही हात मात्र वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्या इथे मात्र पाहायला मिळते आणि अवांतर धावेने आपल्या संघाचे अकाउंट इथे मात्र ओपन करतोय. विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर रामकृष्ण काकडेने, तर सन्माननीय विद्यमान सरपंच वाशिरेगावचे सन्माननीय विश्वास शेट मागे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. आता मात्र खूपच छान चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू स्वेर होता, परंतु हा लिगल चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली चेंडूची पैकी आपण पाहतोय. कालचा दिवस आपण जर पाहिला तर स्वामी समर्थ सोनाले आणि जय बजरंग स्पोर्ट भावाले एक संघाने मात्र क्वालिफाय केला आहे. पुन्हा एकदा मात्र खराब चेंडूची पैकी पाहायला मिळतोय. थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय रामकृष्ण काकडे, परंतु या ठिकाणी या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा अतिरिक्त चेंडू आपण पाहतोय वाईटच्या स्वरूपात. संतोष सुतार आणि जयदीप सुतार यांच्या जयदीप सुतार आणि दत्ता सुतार यांच्याकडनं संकेत आणि गुणेश पाटीलसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. दोघांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. इथे मात्र बॉल लेट कट हलक्या तरी चेंडूला पुश केला, चेंडू मात्र निघून जातो डिक्लेअर धूरमध्ये एका धावेसाठी. धावसंख्या पाहू शकता आपण बिनबाद 3. एक धाव बॅटच्या स्वरूपात पाहायला तर 2 अतिरिक्त चेंडू इथे मात्र हाताळले गोलंदाज रामकृष्ण काकडेच्या माध्यमातून.
दोन क्षेत्ररक्षक पाहू शकतो आपण डीपमध्ये आहेत. एक वाडिश लॉंगॉनकडे आहे तर दुसरा डीप लॉंगअपकडे. अशा प्रकारची आपल्याला ही रणनीती पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. इथे मात्र खूपच छान फटका पाहायला मिळतोय. डेप स्क्वेअरच्या दिशेने एका टप्प्याच्या सहाय्याने चिडून निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू रिजन. दरम्यान सर्वांनी विश्वजित केणी साहेब आमच्यापासून रजा घेत आहेत. तुम्ही अमूल्य वेल इथे मात्र खर्च केला, तुमचा मी ऋणी आहे आयोजकांच्या वतीने. आणि मात्र आज भरपूर स्पर्धेनंतर विनोद बजागे आज चांगल्या फॉर्ममध्ये आहे, चांगला टेस्टमध्ये आहे. कारण प्रत्येक मॅचमध्ये चांगला धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळत आहेत. कारण विनोद बजाला सुद्धा मात्र माहिती आहे की ही मॅच ही स्पर्धा फार महत्त्वाची आहे आमच्या संघासाठी. आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी फटकेबाजी साकार होईल. भरपूर आपण जर पाहतो खाली क्षेत्र होतं आणि त्याच दिशेने मात्र फटका त्याने एक्झिक्यूट केला आणि पहिल्या चौकार त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यापासून पुढे जाईल चौकाराच्या साहाय्याने बिनबाद 7 या आकड्यावर. इथे मात्र इनसाइड आउटचा फटका त्याच्या डोक्यावर सुरेख फटका पाहायला मिळतोय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु चेंडू निघून जाईल कव्हर पडच्या दिशेने. बॅक टू बॅक हा दुसरा दमदार चौकार. नक्कीच आज आपण जर विचार केला तर MD यांनी जेव्हा या स्पर्धेत सुरुवात केली तर हा 10वा पर्व आहे. आणि पहिल्या पर्वामध्ये किरोली संघ फायनलमध्ये दाखल झाला होता, परंतु त्या किरोली संघाला जे आवाज भिनार या संघाने पराभूत केलं होतं. आणि मागच्या सत्राचा विचार आपण जर केला तर MD स्पोर्ट आमनेपाडा संघ अंतिम सामन्यामध्ये मात्र आपल्या पाहायला मिळाला होता. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 चौकार. इथे मात्र या ठिकाणी चेंडू निघून जाते डिक्लेअर झोनमध्ये एका धाब्यासाठी. चांगली फटकेबाजी आपण पाहतोय. धावसंख्या पाहू शकतो आपण दुहेरी अंकामध्ये आता मात्र प्रवेश करत असताना बिनबाद 12. पहा तुम्ही भरपूर पारितोषिक इथे मात्र लावत आहात, परंतु त्याच्यासाठी सुद्धा एक मर्यादा आहे. षटकार हॅट्रिकसाठी आपण पाहू शकतो नितीन भंडारी याच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि हनुमान दिगाडकर यांच्याकडे सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि जर एखाद्या खेळाडू मात्र जर हे पारितोषिक जिंकलं नाही तर मात्र तुम्हाला माहिती आहे की GST कापली जाईल. इथे मात्र पहा शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड उघडलं, परंतु या ठिकाणी डॉट चेंडू मात्र पाहायला मिळतोय. चांगली चेंडूची फेकी इथे मात्र पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12. चांगली सुरुवात पाहायला मिळते साई स्पोर्ट किरोली संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 25 धाब्यांची आवश्यकता आहे. तो काफी अच्छी शुरुआत देखने को मिल रही है साई स्पोर्ट्स किरवली टीम द्वारा. पहले ओवर में 12 रन, पावर प्ले का अच्छा लाभ उठाया खास तौर पर विनोद ने. देखिए गुनेश का फॉर्म थोड़ा सा चिंताजनक रहा है MD स्पोर्ट्स के लिए. वैसे गोरखनाथ का फॉर्म में किरवली टीम के लिए थोड़ा सा चिंताजनक, लेकिन विनोद आज बहुत ही जबरदस्त टच में है और कहीं ना कहीं वो थोड़ा दबाव कम कर रहे हैं गोरखनाथ के ऊपर से. 12 रन बने हैं, बचे हुए 3 ओवर्स में 25 रनों की जरूरत. MD स्पोर्ट्स के दृष्टिकोण से हम देखें तो कहीं ना कहीं विकेट्स निकालने होंगे. ब्रेक थ्रू की सख्त जरूरत है इस समय MD स्पोर्ट्स आमनेपाडा टीम को. हो नक्कीच कारण सुरुवात अतिशय खूपच छान इथे मात्र पाहायला मध्ये किरोली संघाची. आणि आता मात्र सुभाष यात थोडेसे चिंतित आहेत ज्याप्रमाणे इथे मात्र खेळ पाहायला मिळतोय. लेकिन देखिए उनके लिए भी दोनों टीमें उनकी अपनी है, वो ऐसे ही मानते हैं. किरौली जीते या फिर MD स्पोर्ट्स, ये जरूर कि वो आमनेपाडा से बिलोंग करते हैं. हवाई फायर, फील्डर है डीप में, रोशन, कोई गलती नहीं, बहुत ही बड़ा विकेट. विनोद बजागे आउट.
थँक्यू डीजे. आपण हा रिप्लाय तुझ्या समोर पाहू शकता. अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी इथे मात्र विनोद साकारतो परंतु या ठिकाणी रोशन शिंगोले होते डीप मध्ये आणि मात्र पहा काय जबरदस्त झेल इथे मात्र टिपला आहे. पहिला धक्का लागतोय साई स्पोर्ट किरोली संघाला. आपण हा दुसऱ्या अँगल मध्ये हे दृश्य पाहू शकता. नक्कीच एक माणूस होतो अजय की मोठा फटका इथे मात्र मी केलेले परंतु अंतर मात्र कापू शकले नाही. चांगला झेल पाहतो आपण डीप स्क्वेअर लेग कडे. अच्छे से देखा जाए तो टाइम किया हुआ भी स्ट्रोक था लेकिन वो हवा में खेल बैठे, पूरी तरह से गैप मिला नहीं. रोशन बहुत ही सतर्क थे. बाउंड्री लाइन के नज़दीक बहुत अच्छा कैच. तो आज के जो स्टार खिलाड़ी रहे उसमें रोशन शिंगोले है, विनोद है, साथ में विलास जूनियर को हमने देखा जिन्होंने 2 मैचेस में 7 विकेट्स चटकाए थे वालचिंद बी टीम के लिए. हालांकि वालचिंद बी टीम टूर्नामेंट से बाहर हो चुकी है. गोरखनाथ के पास अब स्ट्राइक, रोहन को सफलता मिली है. 17 गेंदें शेष है जीतने के लिए 25 रनों की जरूरत साई स्पोर्ट्स किरवली टीम को. गोरखनाथ के लिए ऑफ साइड में 3 खिलाड़ी सर्कल के अंदर है. एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ सीमा रेखा पर रखा गया है और एक डीप एक्स्ट्रा कवर भी है क्योंकि गोरखनाथ ऑफ साइड को काफ़ी फेवर करते हैं. ऑफ साइड में उनके पास एक से बढ़कर एक शॉट्स है. अच्छे ड्राइव्स को लगा सकते हैं कवर, एक्स्ट्रा कवर की तरफ या फिर पॉइंट के ऊपर से भी कट कर सकते हैं गेंद को. तीसरे अंपायर की वहाँ पर ग्राउंड में मदद ली जा रही है. कहीं ना कहीं गेंदबाज के बॉलिंग एक्शन पर शायद ऑब्जेक्शन लिया गया है. हो नक्कीच कारण या स्पर्धेचा नियम आहे की थ्रो गोलंदाजी अलाउड नाही आणि जर एखाद्या वेळी जर थ्रो गोलंदाजी जर इथे मात्र पंतांनी मात्र गोलंदाज जर कात्रीत पकडले तर मात्र त्या गोलंदाज 3 धावांची पेनल्टी आणि मात्र पूर्ण स्पर्धेमध्ये तो गोलंदाजी करू शकणार नाही. आणि तिसऱ्या पंतासाठी मात्र पाहू शकता आपण मैदानाच्या आतमध्ये जात असताना आमचे कृष्णा केनिस सर फलंदाज पाहू शकता आपण विनोद बाद झाल्यानंतर वनडाऊनला आलेला आहे सोनू दिगाडकर ज्याने या अगोदर मॅचमध्ये काय जबरदस्त षटकार प्रस्थापित केला होता. एक मॅच विनिंग शॉट सुद्धा त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. गोलंदाज पुन्हा त्या मार्गस्थ होईल ओव्हर द विकेटने. इथे मात्र ऑनसाइडला खूपच छान प्रकारे पाहायला परंतु डीप मध्ये खेळाडू सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पहा. एकाच ॲक्शन मध्ये चिडू मात्र फील्ड केलं आणि एकाच ॲक्शन मध्ये चिडू मात्र पिकी केलं आणि मात्र पहा टाल्यांचा कडकड आवाज आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. कारण मॅच फार इम्पॉर्टंट आहे. जो संघ जिंकला अजय तो संघ नक्कीच इथे इथून किमान एक ट्रॉफीज नक्कीच घेऊन जाणार आहे. जी हाँ, मैंने पहले ही जिक्र किया था मैच शुरू होने से पहले कि एक ट्रॉफी तो आपको मिलने वाली है लेकिन वो ट्रॉफी किस टीम के नाम होगी ये बहुत बड़ा सवाल है. एडी चोटी का जोर लगाते हुए दोनों भी टीमों के खिलाड़ी और रोशन की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 13 पर पहुंच चुका है. कश्मकश भरा क्रिकेट, इस तरह का क्रिकेट देखना दर्शक पसंद करते हैं. काफ़ी अच्छी संख्या में दर्शक यहाँ पर मौजूद है. अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. पहले ही खेल बैठे थे, बहुत अच्छी गेंद. हालांकि बल्लेबाज की किस्मत अच्छी है कि शरीर से टकराई और डिक्लेयर जोन में चली गई, यानी कि गेंद खाली नहीं गई है. लेग बाय के जरिए 1 रन मिला है किरवली टीम को. हो नक्कीच म्हणजे कुठेतरी मात्र ठिकाणी गोलंदाजीने चांगला चेंडू हाताळला परंतु यष्टीरक्षकाकडे मात्र थोडीशी चूक पाहायला मिळाली आणि चेंडू सरळ निघून गेला डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. नक्कीच असं वाटतं की जे शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र हा सामना एक रंगत निर्माण करेल त्यात काही मात्र काही शंका नाही. इथे मात्र ओरपी चेंडू सरळ बॅट लॉप करतो स्टँड अँड डिलिव्हर परंतु लॉंग ऑफला खेळाडू सज्ज आहे का झेल टिपला आहे आणि लागतोय हा दुसरा धक्का साई स्पोर्ट किरवली संघाला. फलंदाज बाद. गजब का ये ओवर साबित होता हुआ रोहन जादव का. सामने लॉफ्ट किया था सोनू ने लेकिन परफेक्ट टाइमिंग नहीं थी स्ट्रोक में. थोड़ा सा मिस टाइम स्ट्रोक था, लॉन्ग ऑफ को क्लियर नहीं कर पाए और बहुत ही अच्छा कैच वहां पर. इस सिचुएशन में आसान लगने वाले कैचेस भी उतने आसान होने वाले नहीं है. बहुत ही प्रेशर वाला मैच है. दोनों टीमों के खिलाड़ियों पर काफी दबाव और इस दबाव को जो भी झेलेगा वही जीतेगा. जो टीम बेहतर क्रिकेट खेलेगी यहाँ से वही टीम जीतने वाली है. दूसरे विकेट का पतन हुआ है. सोनू आउट होने से पहले खाता भी नहीं खोल पाए. 14 पर 2 इस समय साई स्पोर्ट्स किरवली. लक्ष्य है 37 रनों का और 23 रनों की जरूरत है. नए बैट्समैन बायत के बैट्समैन विनोद बजा गया है.
म्हणजे आपण म्हणू शकतो की राठी विनोद बजागे बाद झाली आणि आता मात्र लेफ्टी विनोद बजागे आपण पाहतो या खेळपट्टीवर आणि मात्र भरपूर आता जबाबदारी असेल जी गोरखनाथ दिगाडकरच्या खांद्यावर कारण 14 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र 23 धाब्यांची गरज आहे. परंतु हा षटक पाहिलं तर पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार मात्र हा चांगला षटक पाहतोय आपण गोलंदाज रोहनच्या माध्यमातून पुन्हा मार्ग होईल. इथे मात्र रमेश टायमिंग पटका चेंडू हवेत आहे परंतु एसटी रक्षकांना मात्र थोडस दूर चेंडू मात्र सेफलँड झाला आणि मात्र पहा 2 धावा इथे अजय पूर्ण केल्या. किती चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे किती चांगला प्रकारचा तालमेल या दोघांमध्ये पाहायला मिळाला अतिशय जबरदस्त. हालांकि शॉट में कोई आत्मविश्वास देखने को नहीं मिला विनोद द्वारा लेकिन किस्मत अच्छी हुई विकेट कीपर ने कोशिश की थी लेकिन उनसे थोड़ी दूर जाकर गिरी गेंद और उसके बाद चेतन इंतजार कर रहे थे गेंद के डिक्लेयर जोन में जाने का लेकिन गेंद डिक्लेयर जोन में नहीं गई और आखिरकार 2 रन पूरे किए विनोद ने. विनोद का खाता खुला है इन 2 रनों के साथ. स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन 2 विकेटों के नुकसान पर. 13 गेंदे और जीतने के लिए 21 रनों की जरूरत. बहुत ही रोमांचक स्थिति में यह मैच. रोहन का ओवर बहुत ही सफल साबित हो रहा है. अभी तक 2 विकेट्स उन्होंने चटकाए हैं और सिर्फ 4 ही रन इस ओवर से आए हैं. बेहतरीन गेंद फुलर लेंथ लेकिन विकेट कीपर द्वारा गलती. इस तरह की गलतियां बहुत भारी पड़ सकती है एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम को. 1 रन इस गेंद पर. ओवर समाप्त होता हुआ दूसरा सफल ओवर की समाप्ति हुई है. 2 ओवर के बाद किरवली टीम का स्कोर 17 रन 2 विकेटों के नुकसान पर. नक्कीच गोलंदाज इथे मात्र आपण दोष देऊ शकणार नाही कारण एसटी रक्षकांना मात्र चूक पाहायला मिळाली आणि हे आपण दृश्य पाहू शकता. प्रेक्षकामध्ये थोडंसं टेन्स पाहायला मिळतोय आणि हे प्रेक्षक आहेत आमनेपाडाचे डीजे अजय आहेत पहा ज्याप्रमाणे आपण नावाचा उल्लेख केला नक्की त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला हात पाहायला मिळाला. नक्कीच क्रिकेटचा खेळ आहे आणि हे पाहू शकतो आपण मच्छिंद्र काकडे आनंद आहेत जग्याबाई किती टेन्शनमध्ये आहेत पहा गोट्या आहेत आणि इथे मात्र पहा पूर्णपणे हताश आणि निराश चेहरे. ऐसा टेंसफुल मैच जब होता है तो क्रिकेट प्रेमियों के जो चेहरे के हाव भाव होते हैं ना वो भी देखने लायक होते हैं. लेकिन एक पर्सनालिटी यहाँ पर है जो हमेशा हंसते मुस्कुराते रहते हैं अंपायर के. त्यांच्यावर मात्र कुठलाही प्रेशर नाही अजय. सामना किरवली संघ जिंकू द्या किंवा आमनेपाडा संघ जिंकू द्या त्यांचं जो कार्य आहे ते मात्र चोखपणे पार पाडतायत. आज का जो शेड्यूल है बहुत अच्छे से समाप्त हो रहा है. 11:30 बज रहे हैं और बिल्कुल आपने जैसे बताया था कि 12 बजे तक ही खेल चलने वाला है तो 12 बजे से पहले मैच खत्म हो जाएगा. अब 2 ओवर का खेल बचा है लेकिन 2 ओवर बहुत ही रोमांचक होने वाले हैं. 12 गेंदे जीतने के लिए 20 रनों की जरूरत. गोरखनाथ के पास स्ट्राइक. नया ओवर लेकर संकेत वो कर दिया है. अच्छा शॉट जरूर है लेकिन खोदा पहाड़ और निकली चुहिया. 1 ही रन. हो नक्कीच कारण इथे मात्र पाहिलं तर तुम्हाला जर धावा जोडायची असतील तर मात्र 20 षटकामध्ये फटके खेळणे गरजेचं आहे आणि इथे मात्र तयारी सुरू आहे केकेची की नक्कीच असं वाटतं की आपल्या घरच्या वाटेवर मात्र निघण्याची तयारी पाहायला म्हणते नाही गरज आहे. परंतु अजय इथे मात्र आपण जर पाहिलं तर फटका तर चांगला होता परंतु दिशा मात्र चुकीची निवडली आणि त्याचा अनुषंगाने मात्र की या डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाऊन मात्र ट्रॅव्हल झाला फक्त 1 धावेसाठी. परंतु जर हा सामना जिंकायचा असेल तर एकेरी आणि दुहेरीमध्ये मात्र काही जास्त फरक पडणार नाही ते म्हणजे एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला. लेकिन 1 और 2 रन भी बहुत इंपॉर्टेंट है. आपको तो हर गेंद पर चौका छक्का लगाना नहीं है. इक्वेशन वैसा भी नहीं है तो ये सिंगल डबल्स आते रहेंगे बीच में एक आध चौका छक्का लगेगा तो किरवली टीम का काम बन सकता है. इस बात को भली भांति जानते हैं गोरखनाथ दिगाड़कर. डटे हुए हैं क्रीज पर. हालांकि कोई बड़ा शॉट उन्होंने नहीं खेला है और पिछली गेंद पर उनके पास भी कोई ज्यादा मौका नहीं था सामने खेलने का. बहुत बढ़िया शॉर्ट पिच गेंद थी संकेत की. 11 गेंदे अब शेष है. जीतने के लिए साई स्पोर्ट्स को चाहिए 19 रन. परंतु अजय इथे मात्र एक छोटीशी पार्टनरशिप जर झाली ना तर मात्र या धावांचा पाठलाग सहजपणे करू शकतील हे दोन्ही फलंदाज कारण दोन्ही फलंदाजाकडे मात्र भरपूर क्षमता आहे टॅलेंट आहे ॲबिलिटी आहे. गोलंदाज पुन्हा त्या संकेत मार्गस्थ होतोय. इथे मात्र पहा किती वेगाने चेंडू हातलेला आहे म्हणजे एका डॉट चेंडूवर एवढ्या मोठ्या टाल्या आपल्याला पाहायला मिळतात. जर एखादा विकेट प्राप्त झाला तर मात्र खरोखरच आपल्याला माइक्स ऑफ करावा लागेल. इस तरह की गेंदबाजी की आवश्यकता है एमडी स्पोर्ट्स आमनेपाड़ा टीम को. विनोद लेफ्टी स्ट्रगल करते हुए
डॉट गेंदे जितने खेलेंगे बल्लेबाज उतना ज्यादा दबाव बनता जाएगा। इस बार खोद कर निकाला है बॉलर की दिशा में, रन आउट का मौका, डायरेक्ट हिट और गोरखनाथ लौटेंगे पेविलियन में। बहुत ही बड़ा झटका। थँक्यू डीजे. पहा एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला मात्र या ठिकाणी उचललं गोलंदाजाने, मात्र काय जबरदस्त या ठिकाणी इष्टा उद्ध्वस्त केला. आपण हा रिप्लाय पाहू शकता. पहा विनोद बजाग्याने मात्र ठिकाणी खोदून काढला होता हा फटका, परंतु संख्येचं कौतुक करावं तेवढं कमी आणि भरपूर दूर होते फलंदाज गोरखनाथ दिगाडकर. आणि सेलिब्रेशन पाहू शकता आपण, अगदी वेस्ट इंडिज स्टाईल मध्ये सेलिब्रेशन करणं, भरपूर मोठी विकेट्स प्राप्त केली आहे. एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम, यदि ये टूर्नामेंट जीतती है टीम तो माननीय श्री जनार्दन मागे इनकी ओर से 5,000 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा. नक्कीच मला असं वाटलं की हा सामना जिंकला तर 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे का, परंतु ही स्पर्धा तुम्हाला जिंकावी लागेल. नहीं, इनाम तो फिलहाल इस मैच पर लगने चाहिए, फाइनल तो बाद में देखा जाएगा. फिलहाल ये मैच बड़ा इंपॉर्टेंट मैच है दोनों टीमों के लिए. अब 9 गेंदे शेष है, जीतने के लिए 19 रन चाहिए. नए बैट्समैन जीतू आए हैं, दाहिने हाथ के बैट्समैन. अगली गेंद लेकर संकेत, राइट आर्म ओवर द विकेट. ओह ये क्या शॉट है, ये क्या शॉट है. एक हाथ छूट गया था बल्ले के ऊपर से, अंधाधुंध बल्ला चलाया था वहां पर जीतू ने. मानो अपने आप को बचा रहे थे, गेंद चली गई डिक्लेयर जोन में. 1 रन जरूर मिला है, लेकिन लेग बाय के जरिए स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन 3 विकेटों के नुकसान पर. गोरखनाथ का विकेट वाकई में कहीं ना कहीं टर्निंग पॉइंट साबित हो सकता है. हो नक्कीच, ज्याप्रमाणे जितून शॉट केला आहे ना, जे असं वाटतं की मात्र त्याच्याकडे हा आगीचा गोला आला आहे की काय, ज्याप्रमाणे इथे मात्र त्यांनी शॉर्ट सिलेक्शन केलं. 8 चेंडू शिल्लक आहे, त्यांनी विजयासाठी अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे भरपूर आता मात्र या ठिकाणी चेंडू आणि धावांमध्ये फरक पाहायला मिळतो. 10 धावांचा फरक आहे. म्हणजे असं वाटतं की कुठेतरी एमडी स्पोर्ट आपल्याकडे संघाने जे या सामन्यात कमबॅक केला आहे असं म्हणायला हरकत नाही. पहा अजून एक चांगला चेंडूची फेकी, डॉट डिलिव्हरी, आणि मात्र हा उत्सव पाहू शकता. टाळ्यांचा कडकडत आवाज आपल्याला मैदानाच्या चौफेर बाजूने पाहायला मिळतोय. आणि खास करून गुड्डाबाई, पहा त्याचा आनंद गगनाला मावेना. आणि एमडी कुठे आहेत अजूनही आपल्याला दिसत नाही, कारण त्याच्या संघाचा परफॉर्मन्स खूप चांगला पाहायला मिळतोय. कीर्ती बेटा तुझा संघ पराभूत झालेला आहे, परंतु पप्पाच्या संघांचं काम खूपच छान आहे. काम 25 होईल, काही शंका नाही. जी हाँ, आज रात किसका काम 25 होगा बहुत बड़ा सवाल है, लेकिन मैच अभी भी समाप्त नहीं हुआ है. 7 गेंदें बची है और 18 रनों की आवश्यकता है. देखिए 2 बड़े हिट लगते हैं तो फिर किरौली टीम के पास भी मौका है मैच को जीतने का, और कुछ भी हो सकता है क्रिकेट के खेल में. एबिलिटी है, क्षमता है दोनों बल्लेबाजों के अंदर. विनोद अनुभवी खिलाड़ी है, जीतू भी एक ऐसे खिलाड़ी है जो लंबे हिट्स लगा सकते हैं, कोशिश कर रहे हैं, लेकिन गेंद की लाइन में जाकर भी खेलना होगा. परंतु अजय तू 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता करतोय, परंतु मी तर म्हणतो की एखादा मोठा फटका जर आला तर मात्र किरवली संघ कमबॅक करू शकेल. जी बिल्कुल, और ये बड़ा स्ट्रोक है. इस बार हैमर किया है बैकफुट पर जाकर, लेकिन सीधे फील्डर के पास डीप कवर में बढ़िया फील्डिंग. दूसरे की कोशिश, स्टंप्स बिखेर दिए गए हैं और मामला तीसरे अंपायर के पास सौंपा गया है. विनोद बजागे भी कहीं ना कहीं संकट में. डिसिजन पेंडिंग. आपण पशुता 1 धाव पूर्ण केली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि इथे मात्र धावच्या स्वरूपात पाहूया. इथे मात्र पहिल्यांदाच बाद झालाय की नाही पाहू शकता. थोडस कुशल मुवमेंट आहे, थोडस तुम्हाला वेट करावं लागेल. आमचे शंकरजी गुलवी पूर्णपणे सज्ज आहेत. आणि फलंदाज सुरक्षित आहे. 2 धावा इथे मात्र पूर्ण झालेल्या आहे. माफ करा, 1च धाव पूर्ण झालेली आहे. यस, 1च धाव. सुभाषजी जाधव 1 धाव इथे मात्र पूर्ण झालेली आहे. तर 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहू शकतो आपण 20 धावा, आणि आता मात्र येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धाब्यांची गरज. पाहूया कोणत्या संघाला खतरा ठरतोय. आणि पाहू शकतो आपण सिक्सर हॅट्रिक साठी या सन्माननीय नितीन भंडारी याचकडनं 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हनुमान दिगाडकर याचकडनं 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. रवी बजागे याचकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि जर एखादा फलंदाज विक्रम प्रस्थापित केला नाही तर मात्र हे सर्व पारितोषिक
जमा होतील याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. चला खेळ सुरू करायचा आहे. एफडी स्पोर्ट आमनेपाडा संघ. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण आमच्याकडे वेळ भरपूर कमी आहे कारण महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार 12चं टायमिंग आम्हाला आज मिळालं होतं आणि खरोखरच तुमच्याकडे मात्र फक्त 10 मिनिटे शिल्लक आहेत. जबरदस्त गेंदबाजी पिछले 2 ओवर्स में देखने को मिली है. पहले ओवर में पावर प्ले में रामकृष्ण ने 12 रन खर्च किए थे, लेकिन उसके बाद रोहन ने सिर्फ 5 रन खर्च किए और संकेत ने सिर्फ 3 रन दिए. यानी कि पिछले 2 ओवर्स में सिर्फ 8 रन किरवली के बल्लेबाज बना पाए हैं. गजब की वापसी की है एमडी स्पोर्ट्स आमनेपाड़ा टीम ने. अब 6 गेंदों में 17 रन चाहिए. जीतू के पास स्ट्राइक. अटैक करना होगा यहाँ पर बल्लेबाजों को. आखिरी ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए अनिकेत. किरवली टीम यदि ये मैच जीत जाती है तो साई इच्छा होटल पर उनके लिए बहुत बड़ी पार्टी प्रशांत बजागे की ओर से. रात गहरी बात गहरी संघर्ष गहरा गेंद और बल्ले के बीच में एमडी स्पोर्ट्स आमनेपाड़ा का ये बिग शो सरपंच कप 2021 आज रात का आखिरी ओवर. अनिकेत चले दाहिने हाथ से ओवर द विकेट. पहली गेंद उठा के खेल दिया है डीप मिड विकेट पर. खिलाड़ी मौजूद है रोशन के रूप में और ये खिलाड़ी कुछ गलती नहीं कर रहा है आज. बढ़िया कैच. काय जबरदस्त इथे मात्र खेळ आज रोशन शिंगोलीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अजय जिथे रोशन हात लावतो ना तिथे मात्र सोना निर्माण करतोय कारण काय अफलातून कामगिरी पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण पाहू शकता आपण. 5 चुन शिल्लक आहेत मच्छिंद्र आणि 17 धाब्यांची आवश्यकता आहे. खरोखर काम 25 होईल अशी का मात्र या ठिकाणी शंका नाही. आणि मात्र हे दृश्य पाहू शकता आपण. किरणजी थले थोडंसं एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतायत का नसावा कारण ही स्पर्धा आहे एमडीची. अफलातून झेल आपण पहिला डीप स्क्वेअरच्या दिशेने नवीन फलंदाज झालेला आहे राकेश दिगाडकर. जबरदस्त खेळ आज या दोन्ही संघाने मात्र या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे. मदन दत्तू जाधव यांचा एक संघ आहे एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघ आणि साई शेठ बजागे यांचा संघ आपण पाहतोय साई स्पोर्ट किरवली. आणि किरवलीचा बुलंद आवाज आमच्या समोरच्या कक्षामध्ये थोडस चेहऱ्यावर स्मित असे आहे कारण समालोचक आहेत दोन्ही संघ आपलेच आहेत आणि एक नॅचरल कॉमेंट्री त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगली गेंद राइट ओवर द विकेट. बेहतरीन गेंद इस बार फुलर लेंथ बीट किया है और अपना विकेट वहां पर फेंकते हुए विनोद बजागे. ऐसे लग रहा है कि किरवली टीम ने मैच छोड़ दिया है. शानदार गेंदबाजी. गजब की गेंदबाजी करते हुए एमडी स्पोर्ट्स आमनेपाड़ा के गेंदबाज. दूसरे ओवर से हम देख रहे हैं कि बहुत ही धारदार बॉलिंग देखने को मिल रही है और इस आखिरी ओवर में अनिकेत भी कमाल करते हुए. नक्कीच नक्कीच साई माझा भाव आहे परंतु मनामध्ये कुठेतरी घाव आहे असं म्हणायला हरकत नाही. एखाद्या गोलंदाजीने 2 विकेट जर बॅक टू बॅक प्राप्त केले तर सन्माननीय गोरखनाथ काकडे याचकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नक्कीच नक्कीच एमडी तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील त्यात काही शंका नाही. परंतु सामना संपला नाही. सामना संपला नाही अजूनही. कंट्रोल कंट्रोल इट्स ओके. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. 17 धाब्यांची गरज. पाहूया कोणत्या संघाला खतरा होईल. विवेक शेठ पाटील यांच्या चेहऱ्यावर सुद्धा शुभेच्छा आहे कारण त्यांना माहित आहे की कोणताही संघ जिंकू द्या आपला संघ जिंकेल. साई सुद्धा आपला आहे आणि एमडी सुद्धा आपला आहे. हरकत नाही. 4 चेंडू 17 धाब्यांची गरज. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेचा इशारा इथे मात्र पंचांकडे पाहायला मिळतोय. आणि खरोखरच आज राहुलजी कशिवले सुद्धा मात्र भरपूर वेळ त्यांनी खर्च केलेला आहे आणि त्याचं जो एक स्वप्न होतं की एमडी किंवा साई शेठ यांचा एक संघ आज क्वालिफाय व्हावा परंतु कोणता संघ होईल अजूनही आज चित्र स्पष्ट होत नाही. हाँ बिल्कुल. जब तक खेल समाप्त नहीं होता है, मैच खत्म नहीं होता है, हम किसी भी टीम को विजेता घोषित नहीं कर सकते हैं. लेकिन एमडी काफी खुश है
और साई थोड़े से निराश इस समय क्योंकि टीम थोड़ी सी पिछड़ रही है। 3 गेंदें शेष है, 16 रन चाहिए। दत्ता के पास स्ट्राइक, राकेश दिगाड़कर नॉन स्ट्राइकर से इन पर 3 बड़े शॉट्स यदि दत्ता खेलते हैं तो काम बन सकता है। नक्की देखील 3 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. एमडी स्फोट आमने पाडा संघ पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी इथे मात्र साकारेल. खर्च आहे तो अजय चर्चा आहे. खरं दोस्तीचा दुनियातील राजा माणूस म्हणून आपण एमडी यांना संबोधतोय आणि भरपूर नवस घेतले होते या स्पर्धेसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी या मार्ग शोधे इथे मात्र बेस्ट टायमिंग पाटका चेंडू मात्र ऑन साइडला ट्रॅव्हल जातोय एका धावेसाठी आणि मग ते अजय आता म्हणू शकतो आपण या सामन्यावर पूर्णपणे एक कब्जा निर्माण केला आहे तो म्हणजे एमडी स्पोर्ट आमने पाड़ा संघाने. बिल्कुल बिल्कुल, आप तो जीत की सुगंध, जीत की महक, जीत की खुशबू आमने पाड़ा टीम के समर्थकों को आने लगी होंगी क्योंकि 2 गेंदों में 15 रन चाहिए. यदि गेंदबाज कोई इल्लीगल गेंद नहीं डालेंगे तो काम तो 25 हो ही गया है. नक्कीच रवी बजागे थोडीशी निराशा आहेत कारण त्यांचं एक स्वप्न होतं की एखादा गोलंदाजी चांगलं फलंदाजी चांगलं कार्य करावं. पारितोषिक त्यांनी मात्र लगावलेलं होतं परंतु मात्र कोणत्याही खेळाडू मात्र ते पारितोषिक जिंकलं नाही आणि इथे मात्र फक्त 2 पावलं दूर विजयापासून एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघ. अजून एक चांगला चेंडूची फेकी एसटी रक्षकावर चूक पाहायला चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय एका धावेसाठी आणि आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे असं मात्र म्हणायला हरकत नाही. आनंद असं म्हटलं असतं मी की कोई भी अंदर आहे का नाही परंतु तुम्ही जाऊ शकता कारण स्पर्धाच आपली आहे आणि शेवटची मॅच आहे. एक चेंडू शिल्लक या सामन्यातील आणि 1 पाऊल दूर विजयापासून एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघ. खरोखर आज सर्वांची मनं जिंकली एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाने ज्याप्रमाणे त्यांच्याकडनं आपण परफॉर्मन्स पाहिलं आणि एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघ क्वालिफाय होतोय टॉप 5 मध्ये. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, हारल्या संघाचं कौतुक. मैदानी चौकार षटकार भारी आवाज घुमणार रन मैदानी चौकार षटकारांचा. हे सरपंच चषक ठेवलंय एमडी दादानी आज मानाचा. सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आज मानाचा. सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आज मानाचा. सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आज मानाचा. तर अतिशय जबरदस्त खेळ आज एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला आपल्याला आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण देत आहोत ज्याने एका षटकाचा स्पेल हाताळलं 5 धाबा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले तो आहे रोहन जाधव इज द मॅन ऑफ द मॅच. आणि एक विनंती आहे जोपर्यंत एमडी म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही लाईट ऑफ करणार नाही. एक महत्वाची सूचना आहे. वेलकम हरीश कारण क्रिकेटचे भरपूर मोठे चाहते आहेत आणि हार्ड लक साई शेट बजागे, हार्ड लक साई स्पोर्ट किरवली.